हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 20 प्रश्न पाहिले होते। ठीक आहे, त्यापुढचे प्रश्न आपण आता बघणार आहोत, जे परिसर अभ्यास संदर्भात आहे। ठीक आहे, हे सगळे प्रश्न मी जे आहे ते पुस्तकामधून तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये सगळे टॉपिक कव्हर होण्याचा मी प्रयत्न करते। ठीक आहे, तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा, 21वा, 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात, तर 1 ग्रोस म्हणजे किती? तर तुम्हाला असं वाटेल हा तर गणिताचा प्रश्न आहे, परंतु हा विज्ञानाच्या पुस्तकातूनच घेतलेला आहे, परिसर अभ्यासमधून। ठीक आहे, तर 1 ग्रोस म्हणजे 144 वस्तू असतात। ओके। 22वा प्रश्न बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर बघा, ही जी प्रयोगशाळा आहे ती पुणे येथे आहे। ओके। पोलिओ कशामुळे होतो? तर पोलिओ जो आहे तो विषाणूमुळे होतो। बघा, पोलिओ व्हायरस हा एक विषाणू असतो, त्याच्यामुळे हा होत असतो। पोलिओ जो आजार असतो तो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि त्याच्यामुळे माणसाचं शरीर जे असतं ते प्रश्न बघा, इन्सुलिन कुठे तयार होते? तर इन्सुलिन जे असते ते स्वादुपिंड याच्यामध्ये तयार होत असते। ओके। प्रश्न, जागतिक रक्तदान दिन कधी असतो? तर 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिन असतो आणि 7 एप्रिल हा जो आहे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवा, 7 एप्रिल आणि 14 जून। ठीक आहे। जागतिक बलाचे एकक डॅश डॅश असते। तर बघा, ऐसा पद्धती न्यूटन हे बलाचे एकक असते। ठीक आहे, तर CGS पद्धतीमध्ये डाइन जे असतं ते बलाचे एकक असतं। ठीक आहे, आणि जर आपल्याला दाब मोजायचा असेल तर m वर्ग हे त्याचं म्हणजे याच्यामध्ये दाब जो आहे तो मोजला जातो। ठीक आहे, की राजधातू कोणता आहे, कोण आहे? तर बघा, राजधातू जे आहे ते चांदी येणार आहे, याच्यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनियम हे जे आहे हे धातू राजधातू म्हणून यांना संबोधलं जातं। ओके। 28वा प्रश्न बघा, स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना उभ्या चिरा का जातात? तर बघा, स्टेनलेस स्टीलची भांडी तुम्ही पाहिलेली असणार, तर त्यांना कधी कधी उभ्या चिरा जातात। ते ह्या उभ्या चिरा का जातात? तर लक्षात ठेवा, त्या जात असतात, काही लोकांना तन्यता असं वाटेल, परंतु बघा, स्टील बनवताना जे निकेल असतं स्टील बनवताना वापरलं जातं, त्याऐवजी काही ठिकाणी हलक्या प्रतीचे म्हणजे भांडी बनवली जातात, तर त्याच्यामध्ये तांब्याचा वापर केला जातो आणि मग त्याच्यामुळे जी भांडी असते स्टीलची त्यांना उभ्या चिरा जातो। जेव्हा पण तुम्हाला असं दिसेल भांड्यांना उभ्या चिरा असेल तर ते त्याच्यामध्ये त्या स्टीलमध्ये तांब्याचा वापर केला असं समजावं। ठीक आहे। 29वा प्रश्न बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी करण्यात आला आहे? तर बघा, 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा जो आहे तो करण्यात आला आहे। ठीक आहे। भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर त्या यंत्रास बघा सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असं म्हणतात। ठीक आहे, तर त्याची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? तर रिश्टर स्केलमध्ये त्याची तीव्रता जी आहे म्हणजेच भूकंपाची ही मोजली जाते। ओके। चा प्रश्न बघा, हिरव्या वनस्पतीमध्ये कोणते रंगद्रव्य असते? तर बघा, त्याच्यामध्ये क्लोरोफिल हे रंगद्रव्य असते। ठीक आहे, त्यामुळे त्यांच्या पानांना हा हिरवा रंग आला असतो। ठीक आहे, तर पेटालेन्स हे बघा जास्त गडद गुलाबी असेल जसं बीट, त्याच्यामध्ये हे रंगद्रव्य असतं आणि टिन जे आहे ते केशरी रंगाचे गाजर असतात, त्याच्यात अल्फा कॅरोटीन किंवा बीटा कॅरोटीन अशी घटक असतात। ठीक आहे, रंगद्रव्य असतात। 32वा प्रश्न बघा, रक्त गोठण्याच्या क्रियेत कोण मदत करते? तर बघा, रक्त फायब्रिनोजेन हे जे असते ते रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते। ठीक आहे, तर बघा, ग्लोबिनेस जे असते ते संरक्षणाचे काम करते आणि ॲल्ब्युमिन जे असते रक्तामध्ये पाणी जे आहे ते शरीर विभागाचं काम करत असतं। ठीक आहे, हे रक्तासाठी काम करणारे घटक आहेत, हे लक्षात ठेवा। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, रक्तगट किती प्रकारचे आहेत? तर बघा, रक्तगट एकूण 8 प्रकारचे असतात। A असतो, B असतो, AB असतो आणि O असतो। ठीक आहे, तर हे जे असतं याची प्रत्येकाची 2-2 जोडी असते। RH निगेटिव्ह असतात एक आणि RH एक पॉझिटिव्ह असतात। ठीक आहे, तर असे मिळून एकूण 8 जे आहे 8 रक्तगट असतात। ठीक आहे, त्याच्यात युनिव्हर्सल डोनर असतो। ओके, आणि AB जो असतो तो सर्वग्राही रक्तदाता असतो। ठीक आहे, O जो असतो तो युनिव्हर्सल डोनर असतो, तो म्हणजे सगळ्या रक्तगटांना रक्त देऊ शकतो आणि AB जो असतो तो कोणत्याही रक्तगटाकडून रक्त घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, दहीमध्ये कोणते आम्ल असते? ठीक आहे, तर दहीमध्ये बघा लॅक्टिक आम्ल असते। ठीक आहे, तर सायट्रिक आम्ल हे आंबट फळे जसं संत्री, लिंबू याच्यामध्ये असते। टार्टरिक आम्ल हे चिंचमध्ये असते आणि ऑक्सॅलिक आम्ल जे आहे ते टोमॅटोमध्ये असते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, टेफ्लॉन हा कशाचा प्रकार आहे? तर टेफ्लॉन हा जो आहे एक प्लास्टिकचा प्रकार आहे। तर कार जी असते, कारवरती ती एक जी लेअर असते बघा, कोणताही कलर असो त्याच्यावरती, तर ती जी लेअर असते ती प्लास्टिकची असते। ठीक आहे, ज्याच्यावरती कोणतेही ओरखडे येऊ नये याच्यासाठी ही जी लेअर बनवली असते ती टेफ्लॉन या प्लास्टिकपासून बनवलेली असते। ठीक आहे,
नॅशनल पार्क कुठे आहे? तर बघा काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे ते आसाम येथे आहे. एकशिंगी गेंड्यासाठी हे नॅशनल पार्क जे आहे ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे. 37वा प्रश्न बघा. हे सगळे प्रश्न परिसर अभ्यास विज्ञान याच्यामधलेच आहे आणि त्यांच्यामध्ये जे जे टॉपिक दिलेले असतात त्याच्यामधून मी प्रश्न आणि उत्तर हे बनवलेली आहे. ठीक आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळचा तारा कोणता आहे? तर बघा सूर्यापासून सगळ्यात जवळचा जो तारा आहे तो अल्फा सेंटोरिस हा जो आहे तो आहे. ठीक आहे. तर बघा सूर्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश येण्यासाठी 8 मिनिटे लागतात. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. सूर्याच्या वस्तुमानामध्ये किती टक्के हे हायड्रोजन आहे असा हा प्रश्न आहे. तर बघा 72% जे आहे ते हायड्रोजन आहे, हे लक्षात ठेवा. 26% हे हेलियम असते, 72% हे हायड्रोजन असते आणि बाकीचे इतर मूलद्रव्य असतात. ठीक आहे. द्विमान पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात? ठीक आहे. किंवा द्विमान पद्धतीचे जनक कोण आहेत? तर बघा कार्ल लिनियस हे जे आहे ते द्विमान पद्धतीचे जनक आहे. तर द्विमान पद्धत म्हणजे एखाद्या प्राणी किंवा एखाद्या वनस्पतीला जे नाव दिले जाते त्याच्यामध्ये प्रजातीचं एक नाव असते आणि त्याच्या जातीचं एक नाव असतं, त्यालाच द्विमान पद्धत असे म्हटले जाते. ठीक आहे. तर डार्विन तुम्हाला माहिती आहे ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. ठीक आहे. 40वा प्रश्न बघा. खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात? तर खोडाच्या अग्रभागाला बघा मुकुल असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बघा याची प्रश्न झालेली आहेत. याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि या आधीचा जो व्हिडिओ आहे 1 ते 20 प्रश्नाचा तोही तुम्ही बघा, जेणेकरून येणाऱ्या परिसर अभ्यास चांगले मार्क्स भेटावे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.